चला, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फायटर्स. चलो, आले का सर्वजण? बरीचशी संख्या वाढली बघा. चला, आपल्याला कालच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं होतं? आपण संख्यांची ओळख घेतली आणि सुरुवात केलेली होती, बरोबर आहे. आता बाळांनो, उद्याला परत सुंबे सरांचं लेक्चर असेल. यस, सोमवार मंगळवार सरांचं असेल, पुन्हा बुधवार गुरुवार शुक्रवार आपला असेल मॅथ्स रिझनिंगचं, आणि शनिवारला परत सुंबे सरांचं लेक्चर असेल. ओके, यस. चला, आता याच्यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं बघा मी तुम्हाला, बऱ्याच विद्यार्थ्यांना आहे ना आपले लेक्चर कुठे चालू आहेत हे माहीतच नाही आहे. म्हणजे त्यांनी जुन्याच आपल्या याच्यावरती लेक्चर बघताय, परंतु तिथं नाही आहेत आपले लेक्चर. आपल्या लेक्चर आता ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आहेत. हे सर्वांना एकदा सांगा, कारण बऱ्याच जणांना माहीतच नाही आहे की लेक्चर कुठं चालू आहेत. बरोबर आहे ना? हां, तर हे इतरांना सांगा. तुमचे जे ओळखीचे आहेत ना, ज्यांना माहिती नाही आहे, मागच्या बॅचच्या सोबत होते किंवा इतर असतील, त्यांना सांगा की हे शिंदे सरांचं लेक्चर इकडे चालू आहे म्हणून. ओके, यस. चला मग सुरू करूयात. पहा आता, आणि ग्रुपला आलेली लिंक आहे ना, सर्वांनी काय करा, शेअर करा, तुम्हाला जसं पॉसिबल होईल त्या पद्धतीनं. चला, आता आपण संख्यांची ओळख हा पार्ट स्टार्ट केलेला होता. काय? संख्यांची ओळख, बरोबर आहे. या संख्यांच्या ओळखीमध्ये पहा, संख्यांची ओळख यामध्ये आपल्याला पहिला जो पार्ट होता तो पहिला पार्ट क्लिअर केलता बघा आपण. कुठला? नैसर्गिक संख्या. त्याचबरोबर आपण दुसरा पार्ट स्टार्ट केला होता पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, सम आणि विषम, इथपर्यंत गेलो होतो. ओके, आता मला सांगा बरं, आपण एक मिनिट कालचे लेक्चर चेक करा. रोमन संख्या भाग घेतलाय का बघा बरं, एकच मिनिट. कालच्या लेक्चरमध्ये बघा, रोमन संख्या हा पार्ट आपण कव्हर केलेला आहे की नाही? कोण? रोमन संख्या. एकच मिनिट बघूत, एक सेकंड. हां, ओके. चला, रोमन संख्या बाकी आहे. मग आज हेडिंग लिहा रोमन संख्या. चला, हाय गुड मॉर्निंग, हाय गुड मॉर्निंग. चलो, आता हेडिंग लिहा रोमन संख्या. काय लिहायचं? रोमन संख्या. बर, रोमन संख्या कोणत्या असतात बरं ह्या रोमन संख्या? सगळ्यांना माहिती आहेत, रोमन नंबर. हे सगळ्यांना माहिती आहेत का बघा? रोमन संख्या. कमेंट गेल्या का? एकच मिनिट थांबा, लगेच कमेंट गेल्या बघा. आज एक सेकंड. रोमन संख्या झालेलं नव्हतं, बरोबर आहे, बरोबर आहे. चला चला, रोमन संख्या हा भाग बाकी होता. आता ह्या रोमन संख्यामध्ये मी तुम्हाला एक काल प्रश्न विचारला होता की तुम्हाला नाही वाटते? हां, बरं ठीक आहे, आता विचारतो. एकूण रोमन संख्या चिन्ह किती? बघा बरं, एकूण रोमन संख्या चिन्ह किती? बोला, एकूण रोमन संख्या चिन्ह किती? एकूण रोमन संख्या चिन्ह किती हा एक प्रश्न आहे. चला बरं, या प्रश्नाचं उत्तर कोण सांगेल मला? बोला, एकूण रोमन संख्या चिन्ह किती? हा, कोण सांगेल फास्ट? काय प्रश्न आहे? एकूण रोमन संख्या चिन्ह किती? तुम्ही म्हणसाल असंख्य आहेत, बरोबर आहे. काही जणांचं म्हणणं आहे असंख्य आहेत. बर, कमेंट फास्ट करत चला. जसं वाटतं तुम्हाला, जे वाटतं ते आन्सर सांगायचा. चलो, आदेश महाराज बोला, व्हॉट इज नो म्हणायचं होतं तिला, यम ओ झालतं. चला, काय म्हणायचं होतं तिला? नो म्हणायचं होतं, तर यम यनच्या जागी यम झाले. चला या. ओके, हां, क्लिअर झालं. बर, मला सांगा, मी लिहितो पर्याय लिहितो. पहिला पर्याय समजा असा लिहिला 8, सेकंड पर्याय 7, थर्ड पर्याय 99, फोर्थ पर्याय
अनंत. ठीक आहे, चला इनफायनाईट नंबर. हां, मला सांगा आता याचं मिनिंग काय होतं. याचं मिनिंग असं होतं की बाबा ते असंख्य आहेत, कितीही तुम्ही लिहू शकता रोमन संख्या चिन्ह. आणि वरती बघा तुम्हाला असं दिले, काय असेल बरं तुम्हाला वाटतं इथं. पहा बरं, एकूण रोमन संख्या चिन्ह किती. हां, कोणाचं उत्तर येईल सांगा. बघा आलं का. तोपर्यंत मी इकडं हे बनवून देतो तुम्हाला एक टेबल रेडी झाल्यावर तर तुम्ही लगेच उत्तर सांगणार आहोत. पण त्यापूर्वी मला सांगा की अनंत. ओके, चलो अनंत. बर, आता बघा इथे रोमन लिहूत आणि इथे आंतरराष्ट्रीय लिहूत, इंटरनॅशनल. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय म्हणजे उजळणीमध्ये आपण जसे म्हणणार काय पाड्यामध्ये टेबल्समध्ये त्या पद्धतीची गोष्ट करतोय मी. ओके, चलो. पहा आता रोमन संख्येमध्ये आपण असं लिहिलं तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला एक म्हणतो. बरोबर आहे. रोमन संख्येमध्ये असं लिहिलं तर त्याला काय म्हणतो, 5 म्हणतो. रोमन संख्येमध्ये असं लिहिलं तर त्याला काय म्हणतो आपण, 10 म्हणतो. राईट, बरोबर आहे. ओके, आणि रोमन संख्येमध्ये असं लिहिलं यल तर त्याला काय म्हणतो, 50 म्हणतो. रोमन संख्येत सी लिहिलं तर त्याला काय म्हणतो, 100 म्हणतो. डी लिहिलं तर याला काय म्हणतो, 500 म्हणतो. आणि यम लिहिलं तर याला काय म्हणतो, 1000 म्हणतो. काय म्हणतो, 1000 म्हणतो. चला, ऑप्शन नंबर 4, ऑप्शन नंबर 2 असं आलंय. आता बघा बाळांनो, टोटल रोमन संख्या चिन्ह फक्त एवढेच आहेत. किती, हे दिसणारे एवढे. टोटल रोमन संख्या चिन्ह एवढेच आहेत. किती आहेत मग हे, 1 2 3 4 5 6 7. म्हणजे ऑप्शन 2 करेक्ट आहे. यस, ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. आता अनंतवाल्यांचा मी कन्सेप्ट क्लिअर करतो. हां, बघा ज्यांचं उत्तर अनंत आले ना, इन्फायनाईट आले, नंबर ऑफ रोमन नंबर्स. ओके, असं ज्यांचं आन्सर आले त्यांनी लक्षात घ्या. आता तर रोमन संख्येमध्ये 1 5 10 एल सी डी एम त्यांच्या व्हॅल्यूज खाली लिहिले आहेत मी. तर एवढेच आहेत. म्हणजे किती येते, 7च आहेत. म्हणून आपलं उत्तर काय येणार, 7 येणार. म्हणून आपलं उत्तर काय येणार, 7 येणार. कळालं. ओके, चला. मग आता तुम्ही म्हणसाल सर मग हे 2 नाही का, 3 नाही का, 4 नाही का, 6 नाही का, 7 नाही का, 8 नाही का, 9 नाही का, हे नाहीत का. पहा आता मी काय म्हटलं तुम्हाला, समजा 2, हे 2 कसं तयार झालं, या रोमन मधल्या 1 पासूनच 2 तयार झालं की नाही. हे 2 तयार झालं की नाही, झालं. मग ते ऑलरेडी आहे ना याच्यात, मग याला का घेणार आपण, घेणार नाही. तसं समजा तुम्ही म्हटले 4, तर बघा हे 5 ऑलरेडी रोमन संख्येत आहे, 1 पण ऑलरेडी आहे. म्हणजे तुमच्या या संख्यांपासूनच काय, या संख्यांपासूनच तुम्हाला काय, तर या संख्यांपासून तुम्हाला इतर कितीही रोमन संख्या तयार करता येतात. कळालं का. या संख्यांपासून तुम्हाला इतर कितीही रोमन संख्या तयार करता येतात. बरोबर आहे. म्हणजे काय हो, तर 2 3 असतील, त्याचबरोबर 4 असतील, 6 असतील, 7 8 9 असतील, हे ऑलरेडी याच्यामध्ये आहेत आणि यांच्यापासूनच ते तयार होतात. म्हणून आपण काय म्हणायचं इथून पुढं, एकूण रोमन संख्याची टोटल नंबर, चला टोटल नंबर ऑफ रोमन हे साइन म्हणू शकता त्याला. ठीक आहे, तर किती असतील, 7 असतील. हे लक्षात ठेवा, महत्वाचा पॉइंट. आता दुसरा महत्वाचा पॉइंट काय आहे बघा. समजा मला रोमन मध्ये 20 लिहायचंय, तर आपण काय लिहितो बाळांनो, पहा बरं. हे याचा अर्थ काय होतो, 20 होतो. याचा अर्थ काय होतो, 20 होतो. चला लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. याचा अर्थ होतो 20. बरोबर आहे. बर, समजा मला 30 लिहायचं असेल तर याचा अर्थ होतो 30. 10 10 20, 10 10 10 30. बरोबर आहे. बर, मग मला आता 40 लिहायचं, तर मी असं नाही का लिहू शकत, मी असं लिहू शकतो की नाही सांगा. बर, मला 50 लिहायचं असेल तर मी असं लिहू शकतो का नाही, येस ऑर नो. चला चला इकडे लक्ष द्या. काय म्हटलं मी, मला 40 लिहायचंय, मग असं लिहू शकतो की नाही. मला 50 लिहायचंय, असं लिहू शकतो की नाही. तुम्ही तर म्हणले सर 20 असं लिहिता येतंय, हे 30 पण असं लिहिता येतंय, मग 40 लिहिता येईल का नाही, बोला. 40,
चला 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 या इकडे. अय गमती जमतीवाले इकडे या. आता याच्यामध्ये एक नियम असतो बाळांनो, की कुठलीही संख्या, कुठलीही म्हणण्यापेक्षा आता लिहून देईन कोणत्या संख्या आहेत त्या, तर त्या संख्या फक्त तुम्हाला 3 वेळाच रिपीट करता येतात. काय? 3च वेळा रिपीट करता येतात, मॅक्झिमम 3 वेळा. ओके, इथं किती वेळा झालं? 4 वेळा, म्हणजे याला असं लिहिता येत नाही. इथं किती वेळा झालं? 5 वेळा, म्हणजे याला असं लिहिता येत नाही. मग 40 लिहायचं झालं तर लिहायचं कसं? 40 लिहायचं झालं तर लिहायचं कसं? मग याचे काही रूल आहेत, ते रूल आपण झाल्यानंतर मग 40 लिहूत. ओके, म्हणजे आपल्याला कोणतीही संख्या रिपीट करायची असेल तर ती मॅक्झिमम किती वेळा करता येते? 3च वेळा करता येते, 3 पेक्षा जास्त करता येत नाही. ठीक आहे. मग आता एक पहिला पॉइंट पहा, रोमन संख्येमध्ये महत्वाचा पॉइंट तुम्हाला नोट करायचा. रोमन संख्येमध्ये, इन रोमन नंबर्स असं लिहू शकता. रोमन संख्येमध्ये एनी नंबर, एनी नंबर म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट ते नंबर लिहू. 1 असेल, बघा 1 असेल, त्याच्यानंतर हा असेल, त्याच्यानंतर सी असेल आणि यम असेल. हेच नंबर तुम्हाला फक्त रिपीट करता येतात. म्हणजे काय पहा, जसं तुम्हाला जर म्हटलं मी 3 लिहा तर तुम्ही असं लिहिता. मी जर म्हटलं 10 लिहायचंय तर 5 5 असं जमतं का लिहायला? नाही, कारण 10 साठी काय आहे? हे आहे. आलं का? यस. म्हणजे आपल्याला हे रोमन संख्येमध्ये हे 4च लोक असे आहेत जे तुम्हाला रिपीट करता येतात, बाकीचे रिपीट करता येत नाहीत. 7 पैकी हे 4च जण असे आहेत जे तुम्हाला रिपीट करता येतात रोमन संख्येमध्ये. पुढे हे जास्तीत जास्त, जास्तीत जास्त किती वेळा लिहिता येते? जास्तीत जास्त 3 वेळा, जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. ओके, हे काय करतात? जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. 3 पेक्षा जास्त यांना लिहिता येत नाही. जास्तीत जास्त 3 वेळा असं लिहायला रिपीट करता येतात. 3 वेळा रिपीट करता येतात. ओके, असं लिहा, रिपीट करता येतात. 3 वेळा लिहिता येतात, जास्तीत जास्त रिपीट करता येतात असं लिहा. ओके, हा महत्वाचा पहिला पॉइंट झाला बघा. हा काय झाला? महत्वाचा पहिला पॉइंट. चला, कंप्लीट झाला का बघा? झालं का? क्लिअर आहे? ओके, आता याच्यातला दुसरा पॉइंट बघा काय. इन रोमन नंबर्स I, X, C, M, these all are repeats maximum 3 times. All are repeats maximum 3 times असं लिहू शकता. ओके, आता सेकंड बघा काय आहे. सेकंड पॉइंट काय आहे महत्वाचा? सेकंड पॉइंट, जर रोमन संख्येमध्ये बघा, रोमन संख्येमध्ये मोठ्या संख्येच्या डावीकडे, रोमन संख्येमध्ये मोठ्या संख्येच्या डावीकडे, मोठ्या संख्येच्या डावीकडे, रोमन संख्येमध्ये मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या आल्यास, लहान संख्या आल्यास, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या आल्यास किंवा असल्यास त्यांची वजाबाकी करावी, त्यांची वजाबाकी करावी. बघा, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या आल्यास त्यांची वजाबाकी करावी. ठीक आहे, मग एक उदाहरण पहा. आता तुम्हाला लहान कोण मोठं कोण याच्याकडे बघून कळतं. ठीक आहे,
मग समजा मी असं लिहिलं डी याच्या मागे यल, असं लिहिलं डी याच्या मागे यल. 40ला तसं नाहीत लिहित बरं मी लिहून दाखवतो आता पहा. 40ला कसं लिहितात? 40ला समजा हे असं असेल तर याला काय करायचं पहा बरं. मोठी संख्या कोण आहे? डी आहे. छोटी संख्या कोण आहे? यल आहे. मग मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असेल है ना. इफ स्मॉल नंबर इज बिहाइंड, मग प्रिव्हियस म्हणू शकता किंवा बिहाइंड द लार्ज नंबर, देन टेक अ सबट्रॅक्शन ऑफ बोथ देम. ओके. मग यल डी असेल तर इथं मोठ्या संख्येच्या डावीकडे डी म्हणजे किती? 500. यल म्हणजे किती? 50. उत्तर काय आलं? 450. आता मला लिहायचंय समजा 40, तर पहा यल आणि त्याच्या मागे 10, यल त्याच्या मागे 10. हा सानी बेटा 40ला तसं नाही लिहिता येणार आपल्याला. यस. हा तर 40ला काय लिहिता येईल बघा. यल म्हणजे 50, मागे लिहिलंय म्हणून काय करायचं? मायनस आणि 10. उत्तर काय आलं? 40. बरोबर आहे. समजा मला 600 लिहायचं असेल किंवा 900 लिहायचंय, तर पहा यम आणि याच्या मागे सीएम असेल तर त्याला काय लिहिता येते? बोला बरं. सीएम जर असेल तर त्याला काय लिहिता येईल आपल्याला? सीएम असेल तर त्याला लिहिता येतं बघा 1000. एम म्हणजे काय? 1000 आणि सी म्हणजे काय? 100. म्हणजे उत्तर काय आलं? 900. हे असं आहे बघा. हा नियम सांगतो काय? कोणत्याही मोठ्या संख्येच्या है ना लार्ज नंबरच्या अगोदर जर स्मॉल नंबर असेल तर त्यांची सबट्रॅक्शन घ्यायची. काय घ्यायची? सबट्रॅक्शन. यस. ओके. हा दुसरा पॉइंट झाला. आता तिसरा पॉइंट काय आहे पहा. झालं का तुमचं? आता तिसरा पॉइंट काय आहे पहा. जर चला बघा आता तिसरा पॉइंट काय आहे. तिसरा पॉइंट महत्वाचा. जर रोमन संख्येमध्ये बघा हा पॉइंट, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असल्यास, बघा मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असल्यास. अच्छा मी सांगतोय ना मागचं जे आहे ना सांगलं ना मी काय. इफ स्मॉल नंबर इज बिहाइंड द लार्ज नंबर, बिहाइंड म्हणा किंवा प्रिव्हियस म्हणा लार्ज नंबर, देन टेक अ सबट्रॅक्शन. ओके असं. हां तुम्ही एक्झाम्पल लिहिलं तरी चालतं ना, काही असं तेवढं हे नाही त्याच्यामध्ये. लहान संख्या असल्यास त्यांची इथं काय म्हटलंय? उजवीकडे राईट साइड. इफ स्मॉल नंबर इज राईट साइड ऑफ द लार्ज नंबर, देन टेक अ ॲडिशन. इफ स्मॉल नंबर इज लेफ्ट साइड ऑफ लार्ज नंबर, देन सबट्रॅक्शन. ठीक आहे. असल्यास त्यांची बेरीज करावी. काय करावी? बेरीज करावी. चला. इफ स्मॉल नंबर इज राईट साइड ऑफ द लार्ज नंबर, देन टेक अ ॲडिशन. ओके. उदाहरणार्थ पाहता समजा यल आहे आणि याच्या पुढे असं लिहिलंय मी, तर यल म्हणजे काय? मोठी संख्या आणि तो एक्स म्हणजे काय? स्मॉल संख्या आहे. बरोबर आहे. हा 50 आहे, हा 10 आहे. मग काय करणार? यांची ॲडिशन करणार. 50 + 10 किती आलं? 60 आलं. बरोबर आहे. समजा DC असेल, DC तर डी म्हणजे 500, सी म्हणजे 100. डी म्हणजे 500 आणि सी म्हणजे काय? 100. बरोबर आहे. मग 500च्या पुढे 100 आहे म्हणजे काय? मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या आहे, त्यांची करा बेरीज. काय आलं? 600. काय आलं? 600. बरोबर आहे का? येस ऑर नो?
यस. ओके. करेक्ट आहे का? बर, समजा तुम्हाला वाटलं मला 1200 लिहायचंय, तर MCC. यम म्हणजे काय? 1000. आणि याच्या पुढे लहान संख्या आहे आणि ते किती येतं? CC म्हणजे 200. तर उत्तर आलं 1200. आता मी सांगेल तुम्हाला पुढच्या पॉईंटमध्ये की हे उजवीकडे लहान संख्या किती वेळा घेता येते, डावीकडे लहान संख्या किती वेळा घेता येते. ठीक आहे. चला, एवढं कंप्लीट झालं का बघा. ओके. यस. अजून चला, तिसरा पॉइंट कंप्लीट झाला बघा. आता आपल्याला चौथा पॉइंट घ्यायचा. क्लिअर करू का? ओके. टेक अ फोर्थ पॉइंट. हा, महत्वाचे रूल्स आहेत बाळांनो हे याचे, आणि या रूल्सनुसारच आपल्याला रोमन नंबर स्टडी करायचे असतात. ओके. आता आपला फोर्थ नियम बघा, फोर्थ रूल बघा काय आहे. जर तसं नका, आता डायरेक्ट लिहा. मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या केवळ 3 वेळाच घेता येते. केवळ 3 वेळा लिहिता येते म्हणजे काय? उदाहरणार्थ पाहू. म्हणजे 3च वेळा रिपीट करता येते. 3 वेळा रिपीट करता येते. चला, केवळ 3 वेळा रिपीट करता येते. बरोबर आहे. यस. ओके. बर, कसं पहा आता. समजा एक उदाहरणार्थ, समजा मी असं लिहिलं, याच्या पुढे मी छोटी संख्या आहे ना 3च वेळा लिहू शकतो. मग ते किती झालं बरं? ते DCCC. सांगा बरं त्याची किंमत काय झाली. आता डी म्हणजे काय? 500. सगळ्यांना माहिती आहे. डी म्हणजे काय? 500. बर, मग पुढं काय लिहिलंय त्यानं? CCC किती वेळा? 3 वेळा, म्हणजे 300. 500 आणि 300 काय झाले? 800. 500 आणि 300 काय झाले? 800. बरोबर आहे का? 500 आणि 300 काय झाले? 800. हां, क्लिअर. बर, अजून पुढे समजा मी असं लिहिलं, यल याच्या पुढे एक्स असं किती वेळा लिहू शकतो? 3 वेळा. मग काय होईल? 50 + 30 80 होईल. बरोबर आहे. बर, अजून समजा मी असं लिहू शकतो, सी याच्या पुढे इथे 2 वेळा लिहिलं एक्स, तर काय होतं? 100 + 20 120. राईट. यल आणि पुढे एक्स लिहिलं तर काय होणार? 50 + 10 60. हे याचं मिनिंग असं आहे या सेंटेन्सचं. राईट. स्मॉल नंबर आफ्टर लार्ज नंबर टेक ओनली 3 टाइम्स किंवा टेक मॅक्झिमम 3 टाइम्स. राईट, मॅक्झिमम 3 टाइम्स असं आपण म्हणू शकतो त्यांना. चला, झालं का? मॅक्झिमम किती टाइम्स? 3 टाइम्स लिहू शकतो. आता हा झाला तुमचा चौथा पॉइंट. हा, आता पाचवा पॉइंट बघा काय आहे. चला, क्लिअर करू का याला? ओके. तुम्ही नोट करत चला बरं. यस. चलो चलो चलो. चला, आता पाचवा पॉइंट काय आहे बघा. पाचवा पॉइंट बघा. आता ह्या पॉइंटमध्ये आपल्याला काय करायचंय? आपण असं म्हणणार याला की मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या किती वेळा घेता येते? तर केवळ 1 वेळा लिहिता येईल. एकच वेळा.
लिहिता येते, केवळ एकच वेळा लिहिता येते. मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या केवळ एक वेळा लिहिता येते. बघा आता समजा मी एक उदाहरण घेतलं. बरं मला सांगा बरं, मी असं काय लिहू शकतो की नाही, ह्याचं उत्तर तुम्ही काढू शकता की नाही. मागे लिहिणं म्हणजे वजाबाकी करणं, बरोबर आहे, पण किती वेळा मागे लिहू शकतो त्याच्या, ते महत्वाचं आहे ना. सर येईल, कालचं झालेलं आहे. येईल येईल येईल, आले की तुम्हाला लगेच मिळेल. चला झालं का? चलो कंप्लीट. झालं का सर्वांचं लिहिणं? बघा चला क्लिअर. आता याला मला असं लिहिता येईल का बाळांनो, 100 - 20. किती लोकांना वाटतं हे बरोबर आहे, किती लोकांना वाटतं हे चुकीचं आहे, मला सांगा. याला मी असं लिहू शकतो का? आपण काय म्हटलं, मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या असेल तर त्याची वजाबाकी घ्यावी, पण आता तुम्ही सांगा उत्तर बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक आहे? ओ लवकर सांगा पाहुणे मंडळी, कृपया जल्दी जल्दी बताओ. तो ई वाला ससुरा रॉंग है, असं नाही लिहू शकत आपण. का? मोठ्या संख्येच्या डावीकडे लहान संख्या फक्त एकदाच लिहिता येते. इथं मी दोनदा लिहिली म्हणून हे लिहिता येत नाही. म्हणून तुम्हाला लिहायचं झालं तर याला असं लिहावं लागतं आणि 100 - 10 करणे, उत्तर आलं 90. चूक आहे ते, राईट, बरोबर आहे. मग तुम्ही म्हणसाल मग 80 कसं लिहायचं? काय 80 कसं लिहायचं तुम्ही म्हणसाल? आत्ताच लिहून दिलं ना आपण. 80 कसं लिहायचं पहा. हे यल म्हणजे 50, त्याच्या पुढं 10 10 10, 50 + 30, उत्तर काय आलं 80. 80 असं लिहायचं मग, बरोबर आहे ना. हां, तर हे जे आहे रूल काय, मोठ्या संख्येच्या लेफ्ट साईडला आपण स्मॉल नंबर फक्त सिंगल टाइम लिहू शकतो. हां बरं, अजून समजा मी तुम्हाला म्हटलं यम आणि त्याच्या मागे लावला सी, हे डबल सी जमतं का? नाही जमत, बरोबर आहे ना. मग 1000 - 100, उत्तर 900 आलं. हा असा सांगतो रूल. लहान संख्या मोठ्या संख्येच्या उजवीकडे 3 वेळा लिहिता येते आणि मोठ्या संख्येच्या डावीकडे 1 वेळा लिहिता येते, बरोबर आहे. यस, हे सगळं झालं. ओके, आता मी तुम्हाला विचारणार, याचे रूल संपले. आता मी तुम्हाला विचारणार की बाबा शून्याला रोमनमध्ये कसं दाखवायचं. तुम्ही काही मला सांगले नाही बघा, शून्याला, आणि विचारले पण नाही, शून्याला रोमनमध्ये कसं लिहायचं. शून्य वापरत नाही का आपण? बघा बरं, इथं कुठं तुम्हाला शून्याला दिसतं का लिहिलेलं? नाही ना. मग चला या इकडं लिहिलं का हे? ओके, आता तुम्ही सांगा मला शून्याला रोमनमध्ये कसं लिहितात. कोणी जर विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना. शाळेमध्ये विचारलं, एखाद्या शिक्षकांनी सरांनी विचारलं, सांग बरं शून्याला रोमनमध्ये कसं लिहितात. चला कोण सांगेल? शून्याला रोमनमध्ये कसं लिहितात, सांगेल का कोणी? सिद्धी तू लेट जॉईन झाली का? बर ठीक आहे, चला होऊ द्या ना, काय अडचण नाही. सांगा बरं मला आता रोमनमध्ये कसं लिहिल्या जाईल, रोमनमध्ये कसं लिहिल्या जाईल. हा अवधूत महाराज बोला. वेदांत
यस, ओके. पाहता एक लक्षात घ्या, शून्याला, कोणाला? शून्याला. रोमन मध्ये 0 फॉर 0, रोमन संख्यामध्ये हा रोमन संख्यामध्ये. अरे चला, तुम्ही लेट आहात आदेश महाराज. सानवी बेटा ते काय आहे ते 2? ते नाही आहे. हो, कमेंट टाकत नाही मी म्हणून तुम्हाला वाटले. मग चला, या शून्याला रोमन संख्येमध्ये यन या अक्षराने दर्शवित होते. काय? यन या अक्षराने दर्शवित होते म्हटलंय मी. बा, यन या अक्षराने मेन्शन करायचे, अक्षराने दर्शवित होते. यन या अक्षराने दर्शवित होते. चला, यन या अक्षराने दर्शविले जायचे. नथिंग फॉर शून्य. बर, सांगतो ना मी आता. आता तुम्हाला बाळांनो, यन म्हणजे काय, तर याचा अर्थ नल होतो. आणि नलचा अर्थ काय होतो? काहीही नाही, काहीही नाही. मग तुम्ही म्हणसाल या टेबलमध्ये कामून लिहिले नाही त्याला? बाळांनो, पहिले याला असं दर्शविलं जात होतं खूप वर्षापूर्वी, परंतु शून्याचा वापर रोमन संख्येत होतच नाहीये, म्हणून ते कालांतराने कालबाह्य झाले. म्हणजे काय? त्याला लोकांनी सोडून दिले. ओके, म्हणून यन हे आपण कन्सिडर करत नाही. पण पूर्वीच्या काळी कसे दर्शवायचे? यन या अक्षराने दर्शविले जायचे आणि यनचा अर्थ होतो नल, नलचा अर्थ होतो काहीही नाही. राईट. तुम्ही 7वीला आहे ना, तुम्हाला अजून नसेल बघा. हे असं एक सिम्बॉल आहे, याचं नाव काय? फाय. आठवतं काय कुठं आहे? फाय आहे याचं नाव. तर नल याला असं दर्शविलं जातं कधी कधी, याचा अर्थ होतो की काहीच नाही. ठीक आहे, चला इथपर्यंत क्लिअर आहे. बर, आता तुम्हाला मी पुढचा एक प्रश्न विचारणार आहे, एक पॉइंट विचारणार आहे. काय पॉइंट आहे बघा. झालं का हे? ओके, चलो. रोमन संख्या फार गरजेच्या आहेत ह्या माहिती असणं. आपल्याला याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. चला, या झालं का बघा. आता महत्वाचा पॉइंट. समजा एखाद्याच्या डोक्यावर असं आडवी रेष असेल, बार म्हणतो त्याला, बार. पाहता, बार काय म्हणायचं त्याला? बार. मग डोक्यावर जर आडवी रेष असेल तर त्याला बार म्हणतो. त्या बारचा अर्थ काय होतो? कोण सांगेल मला? बारचा अर्थ काय होतो बघा बरं. डोक्यावर जर बार असेल तर त्याचा अर्थ काय होतो? सी बार, डी बार, है ना, एक्स बार, यम बार. सांगा फास्ट. बोला. ऐ बघा किती सोपं आहे. जेव्हा बाळांनो डोक्यावरती बार येईल ना, आपल्याला बुकमध्ये दिलेला नाही हा पॉइंट, पण आता आपण सगळंच शिकतोय तर मग थोडं कशाला सोडायचं, हे की नाही? आणि कोणतं अवघड आहे? असं काहीच अवघड नाही ते. यल बार, बारचा अर्थ असा होतो की याच्या डोक्यावर जर बार असेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याची किंमत 1000 पट वाढते. म्हणजे त्याला मल्टिप्लाय 1000 करायचं. काय करायचं त्याला? मल्टिप्लाय 1000 करायचं. ओके, त्याला मल्टिप्लाय 1000 करायचं.
आलं का? एक झालं. बर, आता समजा तुम्हाला सी बार विचारलं, सी ची किंमत 100, बार मुळे काय झालं 1000, बार मुळे काय झालं 1000, बरोबर आहे. चला डी बार, डी बार, डी ची किंमत 500 आणि बारचा अर्थ काय 1000, बारचा अर्थ काय 1000. अजून पुढे एक्स बार, एक्सचा अर्थ 10, बार मुळे काय झालं 1000 मल्टिप्लाय, यम म्हणजे काय 1000, 1000 इंटू 1000. चला, एक क्लिअर झाला हा कन्सेप्ट. ओके, आता आपल्याला अजून पुढे जायचंय. समजा तुम्हाला काही संख्या लिहायला लावल्या तर त्या रोमन मध्ये लिहिता येतात का बघायचं आपल्याला. इथपर्यंत क्लिअर आहे. बर, ठीक आहे, चला पुढे. झालं ना. ओके, आता हे बारचं तुमचं क्लिअर झालं. लक्षात राहू द्या बरं, डोक्यावरती बार आला की काय करायचं. समजा मी तुम्हाला असं दिलं, पाहता बार नाही, तो नाही तर बार कन्सिडर कर, सारी एक संख्या आहे ती. हा, याचं उत्तर काय येईल. याचं वर्ग नाही, वर्ग नाही आदेश बेटा, बार म्हणजे वर्ग नाही. काय म्हणतो मी, बार लिहिणं म्हणजे वर्ग करणं असं नाही. बार लिहिणं म्हणजे वर्ग करणं असं नाही. चला, बार लिहिणं म्हणजे वर्ग करणं असं नाही. आलं लक्षात. ओके, हा, झालंय. ओके, याचं उत्तर काय येईल बर. आता तुम्हाला माहितीये याचा अर्थ होतो बघा 20, 20 आणि पुढचे 7, 27, 27 याचा अर्थ होतो 3. मग काय आलं 3 9 जा 27. मग 9 ला आपण काय लिहितो असं, म्हणजे उत्तर येईल आपलं असं. राईट. ओके, यस. बर, अजून एक कन्सेप्ट आहे, थोडंसं पॉइंट बाजूला लक्षात राहू द्या. समजा तुम्हाला ए बी दिलं तर तुम्ही याला काय कन्सिडर करता बघा. ए बी दिलं तर तुम्ही याला काय कन्सिडर करता. तर याला तुम्ही असं कन्सिडर करता का, ए गुणिले बी, ए मल्टिप्लाय बी, ए मल्टिप्लाय बी असं कन्सिडर करता, बरोबर आहे ना. यस. ओके, कुठे असेल समजा एक्स वाय असेल तर तुम्ही काय म्हणता, याच्यामध्ये काहीच साईन नाही, याचा अर्थ काय मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, गुणाकाराचं साईन आहे, असं तुम्ही कन्सिडर करता, बरोबर आहे का. हो. बर, मग समजा तुम्हाला असं दिलं रोमन मध्ये एम डी दिलं तर तुम्ही याला असं कन्सिडर करणार का, असं कन्सिडर करणार का. बोला, याला असं कन्सिडर करणार का आपण, नाही कन्सिडर करणार. का बरं, रोमन संख्येमध्ये जो बेटा लक्षात घ्या काय आहे, हे तुमचं करेक्ट आहे, हे पण तुमचं करेक्ट आहे, पण हे मात्र तुमचं रॉंग आहे. आत्ताच नाही का सांगितलं आपण, मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असेल तर त्यांची बेरीज घ्यावी. मग इथं तुम्ही तर गुणाकार करताय, मग ते रॉंग झालं ना. मग याचा रूल काय सांगतो की दोघांच्या मध्ये रोमन संख्येमध्ये दिलेल्या दोन संख्यांच्या दरम्यान जर कोणतंच चिन्ह नसेल तर तिथे गुणाकार घेऊ नये. या वरच्यांसारखं तिथे गुणाकार घेऊ नये असं त्याचं म्हणणं आहे. कळालं तुम्हाला, काय घेऊ नये, त्यांचा गुणाकार घेऊ नये. मग काय घेणार
तर MD असेल तर आपल्याला माहिती आहे मोठ्या संख्येच्या उजवीकडे लहान संख्या असेल तर त्यांची बेरीज करतात, म्हणजे उत्तर आलं 1500. उत्तर काय आलं? 1500. उत्तर आलं 1500. ठीक आहे, बरोबर आहे का? अरे का टाइप करे तुम ऐसा? चलो आ जाओ, हो गया कंप्लीट. ओके चला, आता एक लास्ट पॉइंट अजून स्टडी करायचा आपल्याला. कोणता बाळांनो पहा, एक 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 पॉइंट व्यवस्थित क्लिअर करत जाणे. याच्यानंतर आपण जेव्हा घेऊत ना मूळ, सहमूळ, जोडमूळ, संयुक्त, हे काय असतं हे आपल्याला एकदम व्यवस्थित एक 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 स्टडी करायचे. बरं, तत्पूर्वी समजा तुम्हाला जर म्हटलं मी 879 मला रोमन मध्ये लिहून दाखवा. 879 राईट इन द फॉर्म ऑफ रोमन नंबर्स. चला बोला, रोमन मध्ये लिहून दाखवा मला. रोमन मध्ये लिहून दाखवा. चला लिहिलं का बघा. हे काय म्हटले? अच्छा, झिरोचे प्रकार आहेत होय तेवढे. अरे बापरे. या इकडे. उत्तर सांगा मला कोणाचं आले. बाळांनो काय करायचं, पहिले याला एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहायचं, विस्तारित रूपात लिहायचं. काय लिहायचं? विस्तारित रूपात. आता विस्तारित रूपात लिहिणं म्हणजे काय असतं पहा बरं. विस्तारित रूपात लिहिणं म्हणजे काय असतं, तर याला असं लिहिणं आपण शाळेमध्ये शिकलोय बघा आपण. हां, हे असं लिहिणं असतं. याला म्हणतात विस्तारित रूपात लिहिणं. याला काय म्हणायचं? विस्तारित रूपात लिहिणं. मग तुम्ही हे विस्तारित रूपात लिहिलं. आता तुम्हाला माहिती आहे 800 कसं दाखवायचं. 800 दाखवायचं, डी म्हणजे 500 पुढे 3 सी 800. 70 ला कसं लिहायचं? एल म्हणजे 50 आणि पुढे 2 10 10. 9 म्हणजे काय, तर हे असं राईट. मग यांना काय करायचं? एकत्र करायचं फक्त. डी सी सी एल एक्स 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 आय एक्स, हे अशा पद्धतीचं. हे झालं आपलं 879. हे काय झालं आपलं? 879. कळालं? यस. अशा पद्धतीनं टोटल आपल्याला रोमन संख्या हा कन्सेप्ट शिकता आला. टोटल क्लिअर झाला बघा. काहीही नाही राहिलं याच्यातलं. तुम्हाला काही येऊ द्या, बेरीज तर सगळ्यांना करता येते. समजा त्यांनी असं दिलं यल, पहा यल एक्स प्लस डी आणि डिव्हाइड बाय, पाहता डिव्हाइड बाय, इथं जर समजा म्हटलं 2 तर हे आपल्याला लगेच कळतं कसं. याचा अर्थ काय होतो? यल म्हणजे 50, पुढे लिहिले 10 60, 60 प्लस 500 560 डिवायडेड बाय 2 280. काय आलं? 280. आता 280 ला तुम्ही रोमन मध्ये लिहू शकता बरं. 280 ला रोमन मध्ये तुम्ही लिहू शकता. कसं लिहायचं? याला विस्तारित फॉर्म मध्ये लिहा. 200 प्लस 80. चलो 200 म्हणजे काय? सी सी. 80 म्हणजे काय? यल 1 2 3. हे झालं यांचं लिखाण. कळालं का? हां, यस, ओके, राईट. क्लिअर झालं सर्वांचं आता बरं. रोमन संख्या काय राहिलं का? काहीही नाही. अशा पद्धतीनं आपण आहे ना प्रत्येक चॅप्टर याच पद्धतीने एकदम व्यवस्थित आपण घेणार आहे. म्हणजे काय, तर प्रत्येक विद्यार्थ्याचा स्कोअर, 7वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हा मिनिमम 580 आला पाहिजे. म्हणजे काय, फक्त एक 20 18 16 मार्कांचा डिफरन्स आला पाहिजे फायनल. म्हणजे तेवढे मार्क फक्त, म्हणजे जाण्याचे चान्सेस असतील तर, अदरवाईज तेवढे नाही. आपल्याला ट्राय करायचा आहे आउट ऑफच मार्क मिळण्याचा. ओके, हां, यस, ओके. चला, कंप्लीट झालं का? कंप्लीट झालं का? बोला, झालं? चला चला चला.
यस, ओके, चलो डन. झालं कंप्लीट. राईट. आता आपण अजून घेऊत ना थोडंसं 1-2 मिनटं, एक 5-10 मिनटं थोडंसं सोडीन मी आज लवकर, म्हणजे आपल्याला 50 मिनिट तरी मिनिमम लेक्चर आता झालं पाहिजे. मग आपल्याला जेव्हा इंडेक्स प्रमाणे स्टार्ट होईल त्यावेळेस मात्र मग कंप्लीट 1 आवर लेक्चर घ्यायचा. ते बेसिक संपेपर्यंत. आता हेडिंग तुम्ही लिहा फक्त, पण आतमध्ये काही लिहू नका, फक्त हेडिंग लिहा. आपल्याला आता याच्यानंतर स्टडी करायचा आहे, त्याचा अर्थ आहे किंवा त्याचं नाव आहे मूळ संख्या, प्राईम नंबर. बरोबर आहे, प्राईम नंबर. ठीक आहे. याच्याबद्दल डिटेल आपण लेक्चरमध्ये घेणारच आहे. पण एक सांगा असंच, प्राईम नंबर म्हणजे कोणते नंबर? असे नंबर ज्या नंबर्सला इतर कोणत्याच संख्येनी डिव्हाइड होत नाही, फक्त त्याच संख्येनं डिव्हाइड होतं, त्याला म्हणतो आपण प्राईम नंबर. मग 1 ते 100 पर्यंतचे प्राईम नंबर आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये आहेत. बरोबर आहे. मग प्राईम नंबर्स कोणते असतात, त्यांची सम काय असते, त्यांचे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, ते बेसिक कन्सेप्ट ह्या टोटल गोष्टी आपण काय करणार आहे, ह्या प्राईम नंबरमध्ये घेणार आहे. लक्षात, तुम्ही नोटमध्ये हेडलाईन लिहून ठेवा, काय हेडिंग लिहून ठेवा तुमची, मूळ संख्या प्राईम नंबर. यस, ओके, झालंय. आणि मगाशी मी दिलेली तुम्हाला सूचना बाळांनो लक्षात राहू द्या. आपल्या ग्रुपला आलेली जी लिंक आहे, ती लिंक तुम्ही इतर ग्रुपला शेअर करा. त्याचबरोबर तुमचे जे इतर मित्र असतील, शाळेतले असतील, गल्लीतले असतील, मामाचे, पाहुण्याचे, कोणाचे असतील, त्या सर्वांना सांगा की ज्ञानरत्न स्कॉलरशिप अकॅडमी बॅच सुरू झालेली आहे. आणि महत्त्वाचं दुसरं एक काय, जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना सांगा, त्यांना माहीतच नाहीये की आपण कुठे क्लास करतोय, त्यांना सुद्धा सांगा. ओके, सर्वांच्या लक्षात आलं. आणि काही डाऊट जर आला तर आपला नंबर आहे तोंडपाठ नंबर. कसा नंबर आहे? 7070090947. किती सोपा आहे, 7070090947. किंवा दुसरा नंबर 9021101029. ओके, आलं सर्वांच्या लक्षात. ह्याची लिंक ग्रुपला लगेच येईल, ती लिंक तुम्ही शेअर करा. ओके, चला मग थांबूत. यस, ओके, चलो, हॅव अ नाईस डे. ओके, थँक्यू.